आपण लास्ट लेक्चर्स मध्ये पहिला जो थेरम आहे डेरिव्हेटिव्ह मधला तो कंप्लीट केलेला आहे. त्याच्यानंतर जे प्रॉब्लेम्स आहेत ते आपल्याला स्टार्ट करायचे. सॉल्व्ड प्रॉब्लेमची तुम्हाला प्रॅक्टिस करायची. प्रत्येक याच्यामध्ये जेवढी जास्त तुम्ही प्रॅक्टिस कराल तेवढा तुम्हाला बेनिफिट होतो. आता यामध्ये डेरिव्हेटिव्ह मध्ये आपल्याला काय करायचं आहे तर लक्षात घ्या, जे लॉज आहे, नियम आहेत, रूल आहे ते व्यवस्थित तयार करायचे असतात. जसं आता यामध्ये दिलेलं आहे वी हॅव, तुम्हाला काय दिलेलं आहे y इज इक्वल्स टू वी हॅव y इज इक्वल्स टू x क्यूब मायनस 2x मायनस 1 टू द पॉवर 5. या पद्धतीने तुम्हाला फंक्शन दिलेलं आहे. मग आता इथे काय करायचं आहे लक्षात घ्या, कुठला लॉ यूज करायचा आहे. चेन रूल जो आहे तो चेन रूल यूज केलाच पाहिजे असं नाही. लास्ट जो थेरम आपण घेतलेला आहे त्याला यूज करून आपल्याला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा असं होत नाही. म्हणजेच करू शकतो परंतु लेंदी मेथड होतं आणि आपल्या टेक्स्ट बुक मध्ये दोन्हीही मेथड चालतात, त्याच्यामुळे मार्क्स कटत नाही. आलं लक्षात. तर आता लक्षात घ्या, मला याला डिफरन्शिएट करायचं आहे. डिफरन्शिएट y with respect to x. या y ला डिफरन्शिएट करतो आहे विथ रिस्पेक्ट टू x ने. मग आता यामध्ये तुम्हाला फंक्शन दिलेला आहे, हा फंक्शन दिलेला आहे आणि जे हा पॉवर किती आहे 5. म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ x टू द पॉवर n हा रूल यूज करायचा आहे. आन्सर काय असते n इंटू x टू द पॉवर n मायनस 1. बरोबर. डेरिव्हेटिव्ह ऑफ x टू द पॉवर n चा आन्सर काय असतं n इंटू x टू द पॉवर n मायनस 1. मग मला तुम्ही सांगा, हा झाला x, त्याचा पॉवर किती झाला 5. 5 म्हणजे कोण आहे n आहे. त्या रूल नुसार जर आपण पाहिलं तर काय होईल, याला डिफरन्शिएट केलाय विथ रिस्पेक्ट टू x ने, म्हणजेच dy बाय dx. आलं लक्षात. हा झाला x समजा आणि n म्हणजे कोण आहे 5. आता लक्षात घ्या कशा पद्धतीने आन्सर काढणार. 5 हा रूल, n म्हणजेच 5, x म्हणजे ही टोटल टर्म दॅट इज x क्यूब मायनस 2x प्लस मायनस 1 टू द पॉवर n मायनस 1 म्हणजे 5 मायनस 1 दॅट इज 4. बरोबर आहे. हा डेरिव्हेटिव्ह कोणानुसार काढलेला आहे तर या पॉवर नुसार, आणि याला मोनोमियल कन्सिडर केलेला आहे. आता परत कोणाचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे तर d dx ऑफ x क्यूब मायनस 2x मायनस 1. परत आपल्याला या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. म्हणजे डेरिव्हेटिव्ह मध्ये तुम्हाला प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. जे छोटे मोठे जेवढे काही फंक्शन्स तिथे आलेले आहे त्या प्रत्येक फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला घ्यायचा असतो. छोटे मोठे जेवढे काही फंक्शन्स त्या प्रॉब्लेम मध्ये आलेले असेल, त्या एक्झाम्पल मध्ये आलेले असेल, त्या प्रत्येकाचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायचा असतो. ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणून आपण काय केलंय, पहिले x टू द पॉवर n नुसार डेरिव्हेटिव्ह घेतलेला आहे, नंतर या टर्मचा डेरिव्हेटिव्ह घेतलेला आहे. आता लक्षात घ्या 5 इंटू x क्यूब मायनस 2x मायनस 1 टू द पॉवर 4. आता या टर्मचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह स्टार्ट करायचं आहे. मला तुम्ही सांगा, डेरिव्हेटिव्ह ऑफ x टू द पॉवर 3 काय असेल सांगा. या नियमानुसार कोणाचा डेरिव्हेटिव्ह घेतलेला आहे आपण x क्यूब चा. सांगा मग इथे 3 इंटू x टू द पॉवर 3 मायनस 1. 3 मायनस 1 म्हणजे किती 2. कोणाचा डेरिव्हेटिव्ह झालेला आहे x क्यूब चा. म्हणून मी इथे लिहितो आहे 3x स्क्वेअर. आलं लक्षात. 2x चा डेरिव्हेटिव्ह, आता 2x चा डेरिव्हेटिव्ह कोणत्या नियमानुसार घ्यायचा आहे. d dx ऑफ k टू द पॉवर k इंटू x टू द पॉवर किंवा k इंटू f ऑफ x म्हणतोय, फंक्शन इन टर्म्स ऑफ x. तर हा k काय झाला कॉन्स्टंट. कॉन्स्टंटला आपण डेरिव्हेटिव्हच्या बाहेर घेतोय, कॉन्स्टंटला डेरिव्हेटिव्हच्या बाहेर घेतलेला आहे म्हणजेच k. तर इथे कॉन्स्टंट कोण आहे 2, म्हणून त्याच्या तसाच. आता कोणाचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे x चा. d dx
डेरिव्हेटिव्ह ऑफ x विथ रिस्पेक्ट टू x. आता मला तुम्ही सांगा याचा आन्सर किती यायला पाहिजे? 1. म्हणजेच इथे काय झालं? x चा डेरिव्हेटिव्ह 1 मायनस 1 चा डेरिव्हेटिव्ह, द डेरिव्हेटिव्ह ऑफ एनी कॉन्स्टंट ऑलवेज 0. म्हणजेच 1 चा डेरिव्हेटिव्ह काय झालाय? 0. परत लक्षात घ्या, द डेरिव्हेटिव्ह ऑफ एनी कॉन्स्टंट ऑलवेज 0 आणि म्हणून 1 चा डेरिव्हेटिव्ह झालेला आहे 0. आता याला रिअरेंज करतो आहे. 5 इथे ब्रॅकेट उरलेला आहे 3x² - 2. त्यानंतर इथे उरलेला आहे x³ - 2x - 1 to the power 4. and this is the answer. हे झालेलं आहे आपलं आन्सर. काही अडचण असेल तर विचारा. कुठले कुठले लॉज यूज केलेले आहे? फर्स्ट रूल आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ x टू द पॉवर n म्हणजे n into x टू द पॉवर n - 1. सेकंड रूल आपण यूज केलेला आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ k into f of x. तर k इज अ कॉन्स्टंट, तो जच्या तसाच ठेवला आणि f of x चा डेरिव्हेटिव्ह घेतलेला आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ x विथ रिस्पेक्ट टू x म्हणजेच याचा अर्थ आन्सर किती झालेला आहे? 1. तर या पद्धतीने हा प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. यामध्ये चेन रूल यूज करायलाच पाहिजे असं नाही. वी हॅव y is equals to 2 into x to the power 3/2 minus 3 into x to the power 4/3 minus 5 to the power 5/2. आता या पद्धतीने आपण घेतलेला आहे आणि याला सिम्प्लिफाय करायचंय. या टोटल टर्मला मी कन्सिडर करतो आहे ओके ऍज अ x म्हणून किंवा u म्हणून टोटल याला. मग इथे नियम काय तयार झालेला आहे? d dx of u to the power 5/2. आलं लक्षात? मी याला काय केलेलं आहे? u म्हणून कन्सिडर केलं तर u झालेला आहे. इथे u पाहिजे आहे. या u मध्ये होणारा चेंज. आता सांगा या रूल नुसार काय काय होईल? 5/2 u जच्या तसाच आणि 5/2 - 1 म्हणजेच 5/2 into u to the power 3/2 and this is our answer. पहिला याचं डिफरन्शिएट y with respect to x. या y ला डिफरन्शिएट केला आहे विथ रिस्पेक्ट टू x ने. मग काय होणार? dy/dx is equals to पहिला नियम, याला मी u कन्सिडर केलं, त्याचा पॉवर झालेला आहे 5/2. त्याच्यानुसार डेरिव्हेटिव्ह आपण या पद्धतीने लिहितोय. म्हणजेच 5/2 into u म्हणजे कोण आहे? तर u म्हणजे ही टर्म म्हणजे 2 into x to the power 3/2 minus 3 into x to the power 4/3 minus 5 to the power 5/2 minus 1. 5/2 minus 1 म्हणजे किती झालेला आहे? 3/2. आता या पॉवर नुसार आपण डेरिव्हेटिव्ह घेतलेला आहे. आता या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. सो d dx of 2 into x to the power 3/2 minus 3 into x to the power 4/3 minus 5. ओके, आता लक्षात घ्या 5/2 into 2x 3 to the power x to the power 3/2 minus 3 into x to the power 4/3 minus 5 to the power 3/2 into याचा डेरिव्हेटिव्ह. लक्षात घ्या 2 is a constant. कॉन्स्टंट त्याच्या तसाच. कोणाचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे? x to the power 3/2 चा. काय होतो? या रूल नुसार 3/2 पॉवर खाली उतरवलेला आहे. x to the power 3/2 minus 1 म्हणजेच 3/2 into x to the power 3/2 minus 1 म्हणजेच 2 is the LCM. 3 minus 2 that is equals to 1. So 1/2. क्लियर? काय केलेलं आहे लक्षात आलेलं आहे. सो इथे काय होणार? इनटू 3/2 बरोबर x टू द पॉवर 3/2 चा डेरिव्हेटिव्ह काय झालेला आहे? 3/2 into x टू द पॉवर 3/2 minus 1 म्हणजेच 1/2. देन मायनस
3 is a constant, 3 into derivative of x to the power 4 by 3, derivative of x to the power 4 by 3. सांगा आता इथे x to the power 4 by 3 काय होणार? 4 by 3 पॉवर समोर घेतलेला आहे या नियमानुसार into x to the power 4 by 3 minus 1. तुम्हाला माहिती आहे 4 by 3 minus 1 म्हणजेच काय? 3 is the LCM. 4 minus 3 1 are 3 म्हणजेच काय ती झालेला आहे 1 by 3. याचा अर्थ इथे आन्सर काय झालेला आहे 4 by 3 into x to the power 1 by 3 आणि म्हणून 4 by 3 into x to the power 1 by 3. एवढं झाल्यानंतर हा 5 चा डेरिव्हेटिव्ह 5 काय आहे कॉन्स्टंट आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय असतो नेहमी 0 असतो म्हणजे -0. क्लियर. आता याला व्यवस्थित सिम्प्लिफाय करा. 5 by 2 into 2 into x to the power 3 by 2 minus 3 into x to the power 4 by 3 minus 5 to the power 3 by 2 into these two and these two get cancelled म्हणजे 3 into x to the power 1 by 2. मी रूट ऑफ x वगैरे लिहित नाही, सर्व एक्सपोनेन्शियलच्या फॉर्म मध्ये आहे म्हणजे पॉवरच्या फॉर्म मध्ये आहे म्हणून पॉवरच्या फॉर्म मध्ये ठेवतोय. मायनस 3 3 गेट कॅन्सल 4 into x to the power 1 by 3 बरोबर आहे. आणि मग हे झालेलं आहे आपलं फायनल आन्सर. काय स्टेप केलेले आहे लक्षात आल्या. पहिले याला मी जर u कन्सिडर केला तर u टू द पॉवर 5 by 2 5 by 2 नुसार त्याचा आपण डेरिव्हेटिव्ह घेतलेला आहे. 5 by 2 समोर आणलेला आहे u टू द पॉवर 5 by 2 minus 1 म्हणजे u टू द पॉवर 3 by 2 बरोबर. तर हा झालेला आहे एवढा पोर्शन. मग कोणाचा डेरिव्हेटिव्ह आपण घेतो आहे तर या टर्मचा डेरिव्हेटिव्ह आपण घेतो आहे. 2 is a constant and derivative of x to the power 3 by 2 म्हणजे 3 by 2 into x to the power 3 by 2 minus 1 म्हणजेच 1 by 2. परत 3 into 4 by 3 into x to the power 4 by 3 minus 1 म्हणजे 1 by 3 आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह झालेला आहे 0 आणि मग त्याला आपण सिम्प्लिफाय करत गेलेलो आहे. y is equals to root of x square plus 4x minus 7. आता यामध्ये कुठला रूट राहील. पहिला म्हणजे d dx of x to the power n चा फॉर्म्युला होतो n into x to the power n minus 1. डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट ऑफ x असतो 1/2 into root of x. 1/2 into root of x हा झालेला आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट ऑफ x. आता मला तुम्ही सांगा हा रूट आहे आणि रूट नुसार याचा डेरिव्हेटिव्ह काय होईल. डिफरन्शिएट y with respect to x. या y ला डिफरन्शिएट करतो with respect to x ने आणि म्हणून यामध्ये काय होईल आता सांगा dy by dx is equals to या रूट नुसार सुरुवातीला हा रूट नुसार जर डेरिव्हेटिव्ह घेतला तर 1 काय झालेला आहे 2 into root of x square plus 4x minus 7 झालेला आहे. आता कशानुसार डेरिव्हेटिव्ह घेतलेला आहे रूट नुसार. आता कोणाचा आपण डेरिव्हेटिव्ह घ्यायला पाहिजे तर या फंक्शनचा म्हणजे x square plus 4x minus 7. क्लियर. काय केलेलं आहे लक्षात आलंय. परत एक वेळेस रिपीट करतो. द डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह होतो आहे 1/2 into root of x. 1/2 into root of x बरोबर आहे. 1/2 into root of x square plus 4x minus 7. त्यानंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ धिस टर्म म्हणजे x square plus 4x minus 7. आता इथे काय होईल 2 into root of x square plus 4x minus 7 आणि आता या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे x square चा डेरिव्हेटिव्ह पहिल्या नियमानुसार काय होईल सांगा 2x 2 समोर आणलेला आहे x to the power 2 minus 1 म्हणजे 1 लिहिण्याची गरज नाही. 4 is a constant आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह with respect to x
याचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स, आन्सर इज 1, म्हणजेच 1, 4 into 1. आणि 7 चा डेरिव्हेटिव्ह झालेला आहे 0, म्हणजेच आता यामध्ये आन्सर काय येणार, 2x plus 4, 2x plus 4, 4 1s are 4, divided by 2 into root of x square plus 4x minus 7. आता मला तुम्ही सांगा या दोघांमधून काय कॉमन निघतो रे, या दोघांमधून 2 कॉमन निघालेला आहे, म्हणजे x plus 2 झालेला आहे आणि 2 into root of x square plus 4x minus 7 झालेला आहे. 2 to get cancelled आणि 2 to cancel झाल्यानंतर x plus 2 divided by root of x square plus 4x minus 7 and this is the answer. हे झालेलं आहे आपलं आन्सर. ओके, म्हणजे काय काय केलेलं आहे हे लक्षात आलेलं आहे. पहिले रूट नुसार डेरिव्हेटिव्ह घेतलाय, त्याच्यानंतर या टर्मचा आपण डेरिव्हेटिव्ह घेतो या पद्धतीने, बरोबर आहे, आणि मग पूर्ण आन्सर लिहून काढतोय. चालेल. y is equals to root of x square plus root of x square plus 1. आता लक्षात घ्या, डिफरन्शिएट y with respect to x, या y ला डिफरन्शिएट करतोय with respect to x ने. आता पहिली गोष्ट सांगा, इथे हा रूट दिसतो, म्हणजे रूट नुसार डेरिव्हेटिव्ह काढायला पाहिजे. व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट ऑफ x? रूट ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह काय होतो, 1/2 into root of x होतो, आणि म्हणून मग इथे काय झालेलं आहे, dy by dx is equals to 1/2 into root of x square plus root of x square plus 1. आलं लक्षात? पहिले कशानुसार डेरिव्हेटिव्ह काढला आहे, रूट नुसार. नियम काय आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट ऑफ x म्हणजे 1/2 into root of x into, आता कोणाचा डेरिव्हेटिव्ह घ्यायला पाहिजे, हा रूट तर आता निघून गेलेला आहे, मग राहिलं कोण, ही टर्म, म्हणजेच डेरिव्हेटिव्ह ऑफ x square plus root of x square plus 1. बरोबर आहे. आता इथे सांगा काय होईल, ही टर्म जच्या तशीच ठेवतो आहे, 1/2 into root of x square plus root of x square plus 1, त्याच्यानंतर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ x square चा डेरिव्हेटिव्ह झालेला आहे 2x, कोणाचा, x square चा डेरिव्हेटिव्ह कशानुसार काढणार आहे, d dx of x to the power n. काय फॉर्म्युला आहे, n into x to the power n minus 1. फॉर्म्युला कोणता आहे, n into x to the power n minus 1, म्हणजे x square चा डेरिव्हेटिव्ह झालेला आहे twice x, त्या नियमानुसार, प्लस कोणाचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे, रूट नुसार, म्हणजे 1/2 into root of x square plus 1, बरोबर, रूट नुसार डेरिव्हेटिव्ह इंटू उरलेलं कोण आहे आता, x square plus 1, म्हणजेच d dx of x square plus 1 आणि ब्रॅकेट कंप्लीट. काय काय केलेलं आहे लक्षात आलं, परत एक वेळेस रिपीट करतो. x square चा डेरिव्हेटिव्ह twice x प्लस रूट ऑफ x square plus 1 चा डेरिव्हेटिव्ह 1/2 into root of x square plus 1, त्याच्यानंतर कोणाचा डेरिव्हेटिव्ह घेतला आहे, x square plus 1 चा. आता व्यवस्थित लक्ष द्या, 1/2 into root of x square plus root of x square plus 1 into यामध्ये twice x plus 1/2 into root of x square plus 1. आता x square plus 1 चा डेरिव्हेटिव्ह, x square चा डेरिव्हेटिव्ह पटकन सांगता यायला पाहिजे, x square चा डेरिव्हेटिव्ह twice x, 1 चा डेरिव्हेटिव्ह 1 is a constant, constant चा डेरिव्हेटिव्ह किती, 0. What is the derivative of x to the power 5? 5 into x to the power 4. What is the derivative of x cube? 3 into x square. What is the derivative of x to the power 11? 11 into x to the power 10. Power हा 1 ने कमी करत असतो. मग आता यामध्ये काय होईल,
लक्षात घ्या 2x प्लस 0 म्हणजेच काय झालं रे 2x. मग हा 2 आणि हा 2 काय झालाय कॅन्सल. मग लास्ट मध्ये आन्सर काय झाला असेल तर dy बाय dx इज इक्वल्स टू इथे कुठली टर्म राहिलेली आहे 2 कॅन्सल झाला म्हणजेच 2x प्लस 1 अपॉन x अपॉन रूट ऑफ x स्क्वेअर प्लस 1 किंवा राहू द्या असं न लिहिता असं लिहितोय 1 अपॉन 2 into root of x square plus root of x square plus 1 into यामध्ये काय झालेलं असेल तर twice x plus these two and these two get cancelled म्हणजे इथे राहिलेला आहे x upon root of x square plus 1 आणि हा ब्रॅकेट कंप्लीट and this is the answer. हे झालेलं आहे आपलं आन्सर. परत एक वेळेस हा प्रॉब्लेम रिपीट करतोय. पहिले कशानुसार डेरिव्हेटिव्ह घेतला आपण या रूट नुसार. काय झालेलं आहे 1/2 into root of x square plus root of x square plus 1 हा आता निघून गेलेला आहे. मग याचा डेरिव्हेटिव्ह आपण घेतोय x square चा डेरिव्हेटिव्ह काय झाला 2x प्लस आता कशानुसार डेरिव्हेटिव्ह रूट नुसार 1/2 into root of x square plus 1. मग परत कोणाचा डेरिव्हेटिव्ह x स्क्वेअर प्लस 1 चा. x स्क्वेअर प्लस 1 चा डेरिव्हेटिव्ह काय झालेला आहे 2x आणि 1 चा डेरिव्हेटिव्ह काय झालेला आहे 0. मग 2 गेट कॅन्सल्ड म्हणजे x अपॉन आता लास्ट मध्ये काय लिहिलं आहे ही टर्म जरच्या तशीच ब्रॅकेट मध्ये राहिलेला आहे 2x प्लस इथे राहिलेला आहे x अपॉन रूट ऑफ x स्क्वेअर प्लस 1 and this is the answer. y is equals to 3 upon 5 into cube root of 2x square minus 7x minus 5 to the power 5. अरे बाळांनो थोडस याला मी पहिले सिंप्लिफाय करतो. काय होतंय 3/5 as it is त्याला मी बाजूला घेतो. चालेल ब्रॅकेट करतो. चालेल. What is the meaning of this? nth root of a to the power m जर असेल तर याचा अर्थ काय झाला a to the power m by n. परत लक्षात घ्या लॉज ऑफ इंडायसिस नुसार nth root of a to the power m जर असेल तर a to the power m by n असतो. म्हणजेच क्यूब रूट ऑफ ही जर टर्म आहे तर लक्षात घ्या हा झाला a हा ब्रॅकेट म्हणजे a झाला हा झाला m आणि हा झाला n म्हणजेच त्याला आपण कसं लिहू शकतो 1 अपॉन हा डिनॉमिनेटर मध्ये आहे म्हणून डिनॉमिनेटर मध्ये घेतलेला आहे. तर यामध्ये 2x स्क्वेअर मायनस 7x मायनस 5 टू द पॉवर m बाय n म्हणजेच 5/3 त्यानंतर परत a टू द पॉवर मायनस m इज इक्वल्स टू 1 अपॉन a टू द पॉवर m हा लॉज ऑफ इंडायस तुम्हाला माहिती आहे. मग यानुसार काय होणार तर 3/5 into 2x स्क्वेअर मायनस 7x मायनस 5 आणि हा जो पॉझिटिव्ह आहे m आहे त्याला जर मी इकडे कन्वर्ट करतो तर -5/3 झालेला आहे. काय झालेला आहे -5/3. मग आता याला आपण डिफरन्शिएट करतो आहे. डिफरन्शिएट y with respect to x. या y ला डिफरन्शिएट करतो आहे with respect to x ने म्हणजेच dy by dx is equals to 3/5 हा जसा तसा कॉन्स्टंट ठेवलेला आहे. आता हा झाला u आणि हा झाला त्याचा पॉवर म्हणजेच नियम हा यूज केलेला आहे. पॉवर जो आहे तो समोर घेतो म्हणजेच -5/3 चालेल आणि इनटू काय झालेला आहे 2x स्क्वेअर मायनस 7x मायनस 5 टू द पॉवर -5/3 -1 कारण इथे -1 असतो. म्हणजेच 3 जर आपण एलसीएम घेतलेला असेल तर -5 3 into 1 that is -3 म्हणजे -8/3 ते -8/3 इथे लिहितो आहे.
चालेल. आता या पॉवर नुसार आपण डेरिव्हेटिव्ह घेतलेला आहे. आता कोणाचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा या ब्रॅकेटचा म्हणजेच इनटू, व्यवस्थित लक्ष द्या, d dx ऑफ 2x square minus 7x minus 5. Therefore, these three and these three get cancelled. 5 get cancelled म्हणजे -1. -1 लिहिण्याची गरज नाही. इथे काय झालेलं आहे 2x square minus 7x. मी असं करतो, या नियमानुसार या लॉ नुसार मी याला कसं लिहू शकतो, डिनॉमिनेटर मध्ये, म्हणजे -1 अपॉन 2x square minus 7x minus 5 टू द पॉवर 8/3. निगेटिव्हचं पॉझिटिव्ह मध्ये कन्व्हर्शन केलेलं आहे इनटू. व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x square? 2 इज ए कॉन्स्टंट. आता थोडस आपण स्टेप वाढवतो आहे, डायरेक्ट लिहितोय. या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं, म्हणजेच 4 झालं. याचा पॉवर 1 ने कमी करा, म्हणजेच काय झालं x 1 ने कमी केला पॉवर म्हणजेच 2 - 1 झालेला आहे, म्हणजे 4x इज दी आन्सर. परत लक्षात घ्या, 7x टू द पॉवर 6 याचा डेरिव्हेटिव्ह काय होईल सांगा. 7 6 42, x टू द पॉवर 6 म्हणजेच x टू द पॉवर 5. ओके. 11 x टू द पॉवर 9 सांगा आता डेरिव्हेटिव्ह काय होणार. 11 9 99 आणि x टू द पॉवर काय झालं 1 ने कमी म्हणजेच 8. ओके. तर या प्रोसिजरने तुम्हाला चालायचं आहे. 2 टू द 4 पॉवर 1 ने कमी म्हणजेच 1 मायनस 7 आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ x विथ रिस्पेक्ट टू x म्हणजे 1. 5 चा डेरिव्हेटिव्ह 0 कारण कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 तो लिहिण्याची गरज नाही. आता लास्ट मध्ये आपण आन्सर कसं लिहितोय, dy by dx इज इक्वल्स टू, हा मायनस आहे, मायनस लिहिलाय, हा ब्रॅकेट आहे, 4x - 7 केलेला आहे. त्याच्यानंतर याचा डेरिव्हेटिव्ह ही टर्म, या टर्मला आपण या पद्धतीने लिहू शकतो. लक्षात घ्या, 2x square minus 7x minus 5 टू द पॉवर काय असेल, टू द पॉवर या नियमानुसार पहा 8 आणि इथे काय झालंय दॅट इज क्यूब. सो क्यूब रूट ऑफ 2x square minus 7x minus 5 to the power 8. ओके. and this much is the answer. हे झालेलं आहे आपलं आन्सर. स्टेप व्यवस्थित पहा, स्टेप बाय स्टेप तुम्हाला जायचं आहे. तर लास्ट प्रॉब्लेम बघा बाळांनो, y is equals to in the bracket root of 3x minus 5 minus 1 upon root of 3x minus 5 to the power 5. आता अशा पद्धतीचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना थोडस प्रेझेन्स ऑफ माइंड आपल्याला ठेवायचं असते. समजा जर मी असंच ठेवून जर याचं एक्सपान्शन म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह घेतो आहे तर प्रॉब्लेम्स होऊ शकतात. मग ब्रॅकेट मध्ये असणाऱ्या फंक्शनला आपल्याला सिम्प्लिफाय करता येत असेल तर करून टाका. सो एलसीएम काय झालेला आहे, याच्या डिनॉमिनेटर मध्ये किती आहे 1 म्हणजे एलसीएम झालेला आहे 1 into root of 3x minus 5. सो root of 3x minus 5 आहे. We take the cross multiplication. root of 3x minus 5 into root of 3x minus 5 म्हणजेच root of 3x minus 5 चा होल स्क्वेअर म्हणजे स्क्वेअर रूट कॅन्सल झालेला आहे. सो 3x minus 5 त्यानंतर हा -1 ऍज इट इज आणि त्याचा पॉवर झालेला आहे 5. बरोबर आहे. म्हणजेच यामध्ये काय काय होईल आता सांगा, 3x minus 6 काय झालेलं आहे 3x minus 6 कारण 3x आणि -5 -1 म्हणजे -6 अपॉन रूट ऑफ 3x minus 5 आणि याचा होल पॉवर झालेला आहे 5. या दोघांमधून 3 कॉमन निघतो. काढायचा असेल तर काढा, अदरवाइज राहू द्या, काही हरकत नाही. आता यामध्ये तुम्हाला काय दिसतोय,
हा झाला न्यूमेरेटर आणि हा झालेला आहे डिनॉमिनेटर, म्हणजे कोशंट रूल आपण यूज करणार. कोणता रूल? कोशंट रूल. बरोबर आहे. तर लक्ष द्या, कोशंट रूल तुम्हाला ऑलरेडी शिकवलेला आहे आणि तो लर्न सुद्धा करून घेतलेला होता. आठवत असेल बघा, डेरिव्हेटिव्ह ऑफ u अपॉन v असा जर असेल तर काय असतो? डेरिव्हेटिव्ह ऑफ u अपॉन v विथ रिस्पेक्ट टू x असं जर असेल तर काय होतो? डिनॉमिनेटर स्क्वेअर, डिनॉमिनेटर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमेरेटर मायनस न्यूमेरेटर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर. आठवते? डिनॉमिनेटर स्क्वेअर, डिनॉमिनेटर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमेरेटर मायनस न्यूमेरेटर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर. या पद्धतीने तुम्हाला तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. मग हा झाला न्यूमेरेटर, हा झालेला डिनॉमिनेटर. बरोबर आहे. पहिले आपण काय करतो? याच्या पॉवर नुसार डेरिव्हेटिव्ह घेतो आहे. कशानुसार? पॉवर नुसार. सो डिफरन्शिएट y with respect to x and so dy by dx is equals to, according this power, या पॉवर नुसार डेरिव्हेटिव्ह जर घेतला तर 5 into 3x minus 6 divided by root of 3x minus 5 to the power 5 minus 1, that is 4, into derivative of d dx of 3x minus 6 divided by root of 3x minus 5. क्लियर? या पद्धतीने झालेला आहे. देन 5 into 3x minus 6 upon root of 3x minus 5 to the power 4 into derivative of this. We use the quotient rule. Quotient rule नुसार काय झालेला आहे? डिनॉमिनेटर स्क्वेअर म्हणजेच रूट ऑफ 3x minus 5 चा स्क्वेअर. डिनॉमिनेटर म्हणजेच रूट ऑफ 3x minus 5 into derivative of numerator, numerator is 3x minus 6 minus numerator म्हणजेच 3x minus 6 into derivative of denominator म्हणजेच root of 3x minus 5. quotient rule यूज केलेला आहे आपण. काय क्वोशंट रूल आहे? डेरिव्हेटिव्ह ऑफ u अपॉन v काय असेल तर v स्क्वेअर, डिनॉमिनेटर स्क्वेअर, डिनॉमिनेटर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमेरेटर मायनस न्यूमेरेटर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर. या पद्धतीने लक्षात ठेवतोय. सो 5 इंटू 3x minus 6 upon root of 3x minus 5 to the power 4 into याचा स्क्वेअर केला म्हणजे 3x minus 5 आलेला आहे. यस, कारण स्क्वेअर रूट साइन कॅन्सल होईल. This root of 3x minus 5 as it is. Derivative of 3x minus 6, 3 is a constant. Derivative of x is 1, म्हणजेच काय झालेला आहे 3. 6 चा डेरिव्हेटिव्ह, 6 is a constant, derivative of 6 is 0. लिहिण्याची गरज नाही. Minus 3x minus 6 into what is the derivative of this term? According root, या रूट नुसार 1 upon 2 into root of 3x minus 5. बरोबर? आणि मग कोणाचा डेरिव्हेटिव्ह तर डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x minus 5. डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x minus 5. So 5 into 3x minus 6 upon root of 3x minus 5 to the power 4 into, आता यामध्ये काय काय झालेलं आहे ते लक्षात घ्या. 3x minus 5, 3 into root of 3x minus 5 minus, आता यामध्ये 3x minus 6 च्या तसाच 2 into root of 3x minus 5 into derivative of this term, that is 3x minus 5 चा डेरिव्हेटिव्ह, 3x चा डेरिव्हेटिव्ह झालेला आहे 3 आणि 5 चा डेरिव्हेटिव्ह झालेला आहे 0, म्हणजे हा 3 लिहितोय. या दोघांमध्ये 3 कॉमन आहे 3 बाहेर घेतो म्हणजे किती झाले 15. मग काय झालेलं आहे 3x minus 6 upon root of 3x minus 5 to the power 4 झालेलं आहे. आता यामध्ये काय काय होतं
हा 3x मायनस 5 ऍज इट इज. ओके, 3x मायनस 5 ऍज इट इज. आता याच्यामध्ये हा 3 ऑलरेडी गेलेला होता. मग इथे काय झालेलं आहे, याच्या डिनॉमिनेटर मध्ये किती असेल 1. 3 ला कन्सिडर करू नका. मग क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे 2 इंटू रूट ऑफ 3x मायनस 5 इंटू रूट ऑफ 3x मायनस 5 म्हणजेच काय झालं 3x मायनस 5 मायनस 3 गेलेला आहे. किती आलेला याच्या डिनॉमिनेटर मध्ये 1 इंटू 3x मायनस 5 म्हणजे हा झाला 3x मायनस 6. काय झालेला आहे 3x मायनस 6. बरोबर आहे. ओके, ठीक. अपॉन काय झालेला आहे 3x मायनस 5. आता मी याला सिंप्लिफाय करतोय. 15 इंटू 3x मायनस 6 डिवायडेड बाय रूट ऑफ 3x मायनस 5 टू द पॉवर 4. हा जर खाली आणलेला असेल, यामध्ये काय आहे 2 इंटू रूट ऑफ. मिस्टेक कशा होतात, थोडस लक्ष कॉन्सन्ट्रेट थोडस डाऊन झालं की गणित सुटतं बरं. 2 इंटू रूट ऑफ 3x मायनस 5 आहे. हा कोणासोबत येणार, यांच्यासोबत. म्हणजेच हा झालेला आहे 2 इंटू हा झालेला आहे 3x मायनस 5